नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण मागचे काही व्हिडिओ पाहिले होते ते आकाशच्या लग्नाचे होते. इकडे कोमल नव्हती, तिला जाम वाईट वाटलं. तर आता ती येते, जागा नव्हती गाडी. हां, तर आता मी आणि ती चाललो आहे फिरायला गोव्याला. तर आता याच्या पुढचे काही 2-3 ब्लॉग असतील ते असतील गोव्याचे. चला, तर आम्ही तिकडे आता गोव्यामध्ये काय काय बघायला भेटते ते तुम्हाला आम्ही दाखवूच. आम्ही आता पोचलो आहे वसईला आणि वसईवरून 11 वाजताची ट्रेन आहे आपली. इकडे 2 ट्रेन लागले आहेत कोणत्या तरी, पण आता वाजले आहेत 10:30 वाजून 10:40 व्हायला आले. तर 11 वाजायच्या आधीच ट्रेन आलेली आहे, टायमाच्या आधी आहे इंडियन रेल्वे. आणि एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट अशी की चांगली गोष्ट म्हणजे बरोबर 2 साईडच्या चालेत सीट वर खाली, आणि वाईट गोष्ट म्हणजे बरोबर बाथरूमच्या बाजूला. सगळ्याच गोष्टी चांगल्या भेटत नाहीत, असं आहे ते. ऑन टाईम ट्रेन आहे, परफेक्ट. 10 वाजून 5 मिनटं झाली आणि वसई सोडलं, पण आता कामन वगैरे येईल. आता 9:30 वाजले आहेत आणि गाडी पोचली आहे कुडाळला. ऑलमोस्ट 1.5 तास ट्रेन लेट आहे. अजून 1 तास आहे गोवा गाठायला. लाल गाडी, लाल है, पूरी की पूरी लाल है. चला, वेलकम टू गोवा सिंगम. बरोबर आता वाजले आहेत 11.
आणि पोचलो आहे थिविमला. गाडी पोचले 11 वाजता. 2 तास उशिरा. 9 वाजता येणार होते, ते 11 वाजता आले. गर्दी आहे बघा, किती लोक उतरले आहेत गोव्याचा आनंद घ्यायला. फेब्रुवारीत लग्न झालेले पण आणि असेच मजा करायला आले पण. खरं तर ही गाडी चालली आहे चंदीगडवरून, दिल्ली साईडवरून. तर खूप म्हणजे असे परप्रांतीय लोकच जास्त फिरायला आलेत. या ट्रेनमध्ये पण भरपूर तेच होते, पंजाब साईडचे वगैरे पण. गर्दी आणि ऊन पण भरपूर आहे. उन्हाळ्यात आलेत सर्व समुद्रात डुबकी मारायला. हे बघा, कोणाला प्रायव्हेट कार्स वगैरे पाहिजे असेल तर इकडे असे हे पार्किंग आहे. पण जर पब्लिक ट्रान्सपोर्टची पण इकडे व्यवस्था आहे. टॅक्सी जर वगैरे नसेल घ्यायची आपल्याला तर पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आहे इकडे. खाली जावं लागतं. हा स्टेशनचा एरिया आहे, इकडे बस नाही आहेत. पण हा इथून ज्या गाड्या वगैरे जातात तिकडे मेन रोडला जिथे टच होतो ना, जवळच आहे. 3-4 मिनटावर चालत जायचं, तिथून बस भेटतात. म्हणजे इकडून त्या बस जातात म्हापसा बस स्टँडला आणि तिकडून तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे म्हणजे 2 बस चेंज करावं लागतात. तर ते खूप बेनिफिट पडतं कॉस्टिंग वाईज. इथे ऑटो रिक्षा पण आहेत, इथून सरळ चालत जायचं आपण. बाजूलाच एक चर्च पण आहे बघा, फिल्म स्टेशनच्या बाहेरच. हे पुढे चालत आलं की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे. बरोबर त्याच्या पुढे चालत जायचं आपल्याला की तिथेच हे बघा, ह्या बस लागलेल्या आहेत. त्यात जाऊन डायरेक्ट बसा कोणत्याही बसमध्ये, ते नेतात बरोबर. हे बघा, या अशा बस आहेत सगळ्या लगातार लागल्या असतात म्हापशाला जायला. हा बघा, हा आहे म्हापसा बस डेपो, म्हणजे प्रायव्हेट बस डेपोवाल्याचं आहे. इथून तुम्ही कलंगूट किंवा बागा बीचला वगैरे जाऊ शकतात इथे चेंज करून. तिकीट फेअर आहे इथे 30 रुपीज पर पर्सन. इथपर्यंतचा अर्धा तास लागतो, पण पूर्ण बस भरेपर्यंत इथे वाट बघावी लागते. आणि मग इथून तुम्हाला दुसरीकडे जायचं असेल तिथून बस चेंज करू शकता.
बसमधून उतरून आम्ही पोचलो आहे बागा बीचच्या इथे. तिकडेच आपलं हॉटेल पण आहे. बसमधून उतरल्यानंतर 1 मिनिट वॉकिंग आहे. तर आम्ही रूममध्ये जाऊन वगैरे आलो आहे. फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आहे जेवायला. 2 वाजले. खूप भूक लागली. जवळजवळ काहीच खाल्लेलं नाही. जवळजवळ आता 2 वाजले. इथे आहे प्युअर व्हेज. आज मंगळवार आहे तर व्हेज खायचं आहे. चला जेवायला या. भूक लागली आहे भरपूर. जेवून घ्या. आम्ही मागवलं आहे चना मसाला आणि बटर नान. आणि व्ह्यू बघा डायरेक्ट बागा बीचचा बाहेर. हे बघा दुपारी जेवलो आपण. त्याच्यानंतर आता डायरेक्ट झोप काढल्यानंतर परत जेवायला झालं. जी दुपारी झोप लागली आहे कडकवाली 3-4 तासाची जबरदस्त झोप लागली. आणि आता परत आपण जेवायला भेटतो आहे. आता मागवले आहे आम्ही पनीर बिर्याणी. इथे लोणचं, इथे आहे कोशिंबीर. चला जेवूया. चला आमचं जेवण वगैरे झालं आहे आता. आणि आता वाजले आहेत 10. आम्ही फिरतोय असाच मोकळ्या रोडवरून. बागा बीच वरचे बाजूची दुकानं वगैरे, कपडे, काजू, खेळणी वगैरे असेल. आता उद्या आम्ही गोव्यामधले पर्यटन स्थळ फिरणार स्कूटी वगैरे घेऊन. अजून आम्ही बघितले नाहीये. वॉटर स्पोर्ट्स वगैरे तर नाही करणार आहे. करून झाले. वॉटर स्पोर्ट वगैरे इकडचे करून झालेले आहेत. तर ते करून आमची जिरलेली आहे. पण कॉमनने बरोबर केलं होतं स्कुबा डायव्हिंग वगैरे. मला करायचं नव्हतं आणि मीच केलं. करायचं काय यावेळी पण नाही. स्कुबा डायव्हिंग करून माझी जिरलेली आहे चांगलीच. आता त्याला लांबूनच रामराम आहे. गेलो होतं करायला, श्वास घेतात डायरेक्ट तोंडात, नाका तोंडात पाणी, डायरेक्ट मासा तडपडून वर आला. आणि इकडे थोडं वॉटर स्पोर्ट्स जर करायला गेलं ना, थोडं स्कॅम पण आहे पूर्ण.
जर तुमच्याकडून आधी जर त्याचे पैसे वगैरे घेतले की 1,500 किंवा काय 2,000 तुमचे काय डील झाली असेल, तिकडे फी घेतल्यानंतर पण जर तुम्ही ॲक्च्युअल स्पॉटवर गेलात, जे म्हणजे होडीतून जिकडे जायचं असतो आतमध्ये खोल समुद्रात, तिकडे पण वेगळी फी घेतली ते 500 रुपये किंवा 600 रुपये. ते आपल्याला आधी आपल्याला जिथे आपण बुकिंग करायचं तिकडे सांगत पण नाहीत ते लोक, आणि तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट घेतात फीज. आणि हे जिकडे आपण बुकिंग केली असेल ते फोन पण उचलत नाहीत मग नंतर. त्यामुळे आपल्याला मग काय जग मारून ते 500 रुपये द्यावेच लागतात. नाही तर आहे ते पण पैसे 1,500 किंवा 3,000 काय दिले असेल ते पण वायाच गेले. मग थोडा स्कॅम आहे इकडे. एक्स्ट्रा पैसे हे ठेवावेच लागतील. वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचं झालं तर इकडे गोव्यामध्ये न करता आपल्या अलिबाग साईडला किंवा आपल्या मालवण दापोली तिकडे असेल ना, तर तिकडे केलं चांगलं, कोकणात केलेलं चांगलं आहे. कमी रेटमध्ये. आणि इकडे थोडा स्कॅम आहे. आणि राईड्स वगैरे पण नावापुरते आहेत की बनाना राईड बोललं की फक्त एक चक्कर मारून आणणार बस, ना पाण्यात पाडत ना काय नाही. फक्त एकच तुम्हाला आवडेल ते काय ते हवेत जातं ते काय पॅराशूट, पॅराग्लायडिंग काय ते, हां ते फक्त जरा चांगलं आहे, जरा पंची बनवू उडता फिरू तसं वाला आहे ते करूया आपण. बाकी काय आहे नाही करण्यासारखं इकडे. नावाला फक्त असे एक राऊंड मारून आणतात, छोट्या पोराला कसं सायकलवरून एक राऊंड मारतात तसं आहे, बाकी काही नाही. चला तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया तर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.